आलेलं भगवंताचं विराट पुढं काहीतरी घडणार. नारायण नारायण. गुरुपुत्रा, कोणत्या एवढ्या गहन विचारात घडलाय? भविष्याच्या विषणतेचा वेध तर घेत नव्हतास ना? महर्षी, भगवंताप्रमाणे मलाही पुढील अघटिताची कल्पना आहे. सर्व नाची युद्ध अटळ ठरलं. कुरुकुल दोन पक्षात विभागलं गेलं. सत आणि असत. कुरु राज सिंहासनाची एक निष्ठतेची शपथ घेतलेली मला आणि त्या द्रोणाचार्याला कौरव पक्षात राहणे पावले. पुन्हा पुन्हा ते बळी घेऊन ही रणदेवता तृप्त होणार नियतीच झाले. तुझी युद्ध टाळण्याबाबतची तळमळ पाहून मलाही एक आशेचा अद्भुत किरण दिसू लागला. शिष्टाई संपतात भगवंत कर्णाला घेऊन कर्ण महाली एकांती गेलाय. भगवंत कारण भगवंताचे ऐकेन नाही. नाही, कर्ण कुणाचेही ऐकणार नाही. दुर्योधन आणि त्याच्या मैत्र्यात कर्ण कुणालाही येऊ देणार नाही. मी कोण ओळखतोय त्याला. ठाई ठाई झालेल्या अपमानाने आत्मकेंद्रित बनलेला कर्ण मत्सराग्नीचा बळी ठरला. निचात मी आपण सर्वश्रेष्ठ आहोत हे त्याने वेळोवेळी सिद्ध केलं आणि हे सांगताना कर्णप्रेमी माझ्या मनाला यातना बारसा काय महामनी. कितीही कठीण प्रसंग आला तरी दुर्योधन, कर्ण आणि अश्वत्थामाची मैत्री अभंगत राहणार. नारायण नारायण. आता पुढं घडणारं महाभारत पाहणंच आता उरलंय. हे परमेशा, आता दुष्टाचा जहार तुझ्याशिवाय कोण करू शकेल? हे नंदनंदना मधुसूदना. करुणा करा श्री व्यंकटेशा. करुणा करा श्री व्यंकटेशा. अगाध लीला तव परमेशा. अगाध लीला तव परमेशा. नंद नंदना मधुसूदना. हे नंद नंदना मधुसूदना. करुणा करा श्री व्यंकटेशा. करुणा करा श्री व्यंकटेशा. अगाध लीला तव परमेशा. अगाध लीला तव परमेशा. नंद नंदना मधुसूदना. हे नंद नंदना मधुसूदना. देवकी तनया कंस कंदना. देवकी तनया कंस कंदना. नंद नंदना मधुसूदना. हे नंद नंदना मधुसूदना.